नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। छगन भुजबळ यांना सर्वात मोठा धक्का, अखेर मंत्रिपद नाहीच मिळालं। जाणून घेऊया सविस्तर बातमी। तत्पूर्वी बातमीपत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळण्यात आले, त्यामुळे छगन भुजबळ नाराज झालेले आहेत। छगन भुजबळांना वगळल्यानं कार्यकर्ते देखील नाराज झाले असून ठिकठिकाणी टायर जळवून निषेध करण्यात आला आहे। आता छगन भुजबळ यांना वगळण्यामागचं मोठं कारण शिवसेना ठाकरे गटचे संजय राऊत यांनी सांगितलं आहे। भुजबळ यांनी शरद पवारांची साथ सोडली, ती क्लेशदायक होती, ज्याला त्याला कर्माची फळे मिळतात असं म्हणत संजय राऊत यांनी भुजबळ यांना टोला लावला आहे। ते दिल्लीत प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते। संजय राऊत म्हणाले, छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यामागे जातीय राजकारण आहेत। भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचं ज्या पद्धतीने शरद पवार यांची साथ सोडली ती सगळ्यांना क्लेशदायक होती, ज्याला त्याला कर्माची फळे मिळतात, ती भविष्यातही आम्ही पाहत राहू। तानाजी सावंत, दीपक केसरकर यांनाही मंत्रिपदापासून वगळण्यात आलं आहे। याबद्दल विचारलं असता संजय राऊत यांनी म्हटलं की अडीच वर्षाचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला असल्याचं मी ऐकलं आहे। खरे म्हणजे 6 महिन्याचा फॉर्म्युला असता तर सगळ्यांना मंत्रिपदे मिळाली असती। याचा अर्थ आहे आमच्याकडे सोडून गेलेली लोक सत्ता, मोह आणि पैशासाठी गेले, ज्यांच्या भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेचे आरोप होते, अशा अनेकांना वगळण्यात आला आहे। तर मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं? संजय राऊत यांच्या आरोपाबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।